हा व्लॉग शूट करतोय. मी चाललोय दर्शनाला. नमस्कार मंडळी, मी अक्षय इंगळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ होणार आहे आपला वाकडीवाडीवरून भीमाशंकरला आपण जाणार आहे. सकाळी 9 वाजता आपण बरोबर घरून निघालोय. आता एक थोड्या वेळाने आपल्याला गाडी लागेल. गाडी कुठली काय त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच. तर आपल्या सोबत आहेत आज लट्टे सरांबरोबर आज आपले सर वगैरे काय नाही, आम्ही पहिल्यापासून आज मला खूप म्हणजे आम्ही ठरवलं होतं अगोदर. म्हणजे बरेच मी जेव्हा ब्लॉगिंग सुरू करायचो ना त्याच्या अगोदर, म्हणजे ब्लॉगिंग सुरू करायच्या अगोदर सुद्धा मी बराच प्रवास केलेला आहे. तेव्हा आम्ही ट्राय करत होतो असे ब्लॉग बनवायचे वगैरे. पण आता भावाने चॅनल सुरू केलं आपल्या. नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा याच्या चॅनलला. आणि शिकतोय आणि छान प्रकारे यांनी महाराष्ट्र दौरा सुद्धा केलेला आहे. मस्त म्हणजे पूर्ण नाही झालेला, चालू केलेला आहे. आता आपण पूर्ण करणार आहे. ह्या वर्षी टार्गेट आहे आपलं की महाराष्ट्र दौरा सगळे महाराष्ट्रातले जिल्हे फिरायचा, हे टार्गेट आहे आपलं. तर तुम्ही नक्की, जर तुम्हाला माझ्याबरोबर फिरायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही पण तुम्हाला महाराष्ट्र दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. पुण्यापासून भीमाशंकर हे अंतर जवळपास 123 किलोमीटर दाखवतंय. तर जाण्यासाठी 3 तास आणि 12 मिनिटं लागेल असं पण सांगतंय. पण आपण एका गाडीत बसलो आणि अजून 15-20 मिनिटात गाडी आलेल्या. तर 15-20 मिनिटात बसून राहायचंय. आणि बघा विजय दादाची चालू झाली पार्टी. आज आपला एसटीचा प्रवास होणार. सो आपण चाललोय टू व्हीलरवर भीमाशंकर ते पुणे कात्रजवरून जाणार आहे. नवलेबिरी, चांदणी चौक, तिथून पुढे बानेर वगैरे करत आता सध्याला आपण आलोय दाभोळीला आलोय. आपण दाभोळे मधून एक छान असं मंदिर आहे जे की तुम्हाला दिसत असेल माझ्या बॅकग्राऊंडला. जैन मंदिर आहे. तर मस्तपैकी 100 रुपयात पोटभर महाप्रसाद भेटतो. आणि महाप्रसाद पण खूप असं छान असा आहे की आपण तो घेतलाय. महाप्रसाद झाल्याच्या नंतर तिथं बाजूलाच ताक पण होतं. ताक पण घेतलंय आपण. आणि आता हे मंदिर आहे माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते आता आपण बघणार आहे. आतमध्ये काय शूटिंगला परवानगी नाहीये, तो आतमध्ये शूट तर नाही करत आहे, पण आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊन एक भेटू थोड्या वेळात. त्या दिवशी भीमाशंकरचा प्लॅन आपला कॅन्सल झाला, पण आज आपण पुन्हा चाललोय. आणि तुम्हाला मी म्हटलेलं माझ्याबरोबर माझे मित्र पण आहेत. तर असं असणार काय व्हिडिओ टाकलाच नाही तर त्यांना कसं काय माहिती असणार भीमाशंकर चाललो होतो. अरे तो मी ह्याच्या आधी ॲड करणार होतो रे तू. हे त्यामुळे कुठं नेत नाही ह्याला मी. पहिल्यापासूनच अशी सवय त्याची. विषय असा झालाय, पोरांबरोबर फिरायला यायचं म्हणलं की पोरांच्या हिशोबाने चालावं लागतंय. शेवटी गाडी बी आपली नाहीये. गाडी एका दोस्ताची मध्येच थांबले. हातापाय दुखायला लागले पोरांची, वय झाल्या. बामा धरण आहे. धरण लांबून बघण्यात काय मजा नाही, त्यामुळे धरणाच्या जवळ आलोय. मस्तपैकी पाण्याचा आनंद घेण्यासाठी आपण 1 मिनिट 2 मिनिटं आमचं फायनल उद्या नदी का धरण आहे तुम्हाला सांगतो. हे काय झालं फायनल या हात गुगलला सर्च करू. भामा धरण आहे फायनल. जवळपास दुपारचे 3 वाजून गेले. सकाळी 11ला निघालेलो आपण, आता 3 वाजून गेले जवळपास. आणि पैकी आंघोळ वगैरे करतो. आणि इथून पुढं जर पोरांचं मन झालं तर नक्कीच आपण भीमाशंकरला जाऊ. त्यांचं मन फिरलं तर काय कुठे नेतील काय सांगता येत नाही. त्यामुळं तुम्ही माझ्याबरोबर बनवा. छान अशी आंघोळ वगैरे केली आणि मस्तपैकी फ्रेश झालोय. बरं वाटलं, गार पाण्याने आंघोळ केली. आणि ऊन पण कमी झालंय आता. आणि आता निघलोय आपण भीमाशंकरकडे जाणे. रस्ता सोडून, मेन रस्ता सोडून 200-300 मीटर आतमध्ये होतं हे. आणि 200-300 मीटर आतमध्ये धरण होतं. आणि पायवाट नव्हतीच, वाट तयार करत यावं लागले. त्यामुळे चाललं जायला थोडंसं उशीर लागतोय.
पण एक 10-15 मिनिटात आपण रस्त्याला अंदाजे तरी चालतोय. चला चालूया. जबरदस्त पाऊस आलेला आहे आणि अरे बापरे, अरे काय दगड फेकून हल्ले लागतोय. खूप जबरदस्त पाऊस लागलाय. भेटले एक ठिकाण ग्रामपंचायत श्री येसुबाई ढोल लेझिम मंडळ. बघू शकता तुम्ही कसा पाऊस लागला आपल्याला. समोर डोंगर पण छान आहे. असा आहे. मित्रांची फरमाईश आहे चहा भेटला असता तर. मला त्यांना चहा करून पाहिजे. बऱ्यापैकी पाऊस कमी झालाय आणि आता पुढच्या प्रवासाला आपण निघू. तर शेवटी आपण भीमाशंकरला पोहोचलो आहे. आता दर्शनाला चाललोय आपण. थोडा भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कसे निर्माण झाले ह्या मागची कथा अशा प्रकारे सांगितली जाते की रावणाचा भाऊ कुंभकर्ण सह्याद्री पर्वतावर फिरत असताना त्याला कर्कटी नावाची राक्षसीन भेटली. दोघांनी एकमेकांशी लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनी कुंभकर्ण लंकेला परत आला. त्यावेळी कर्कटीला मुलगा झाला. त्याचं नाव भीमा ठेवण्यात आलं. कर्कटी सह्याद्री पर्वतावरच राहत होती. काही दिवसांनी प्रभू श्रीरामांनी कुंभकर्णाचा वध केला. त्याचा राग म्हणून भीमाला वडिलांचा प्रतिशोध घ्यायला त्याने सांगितले. भीमाने ब्रह्मदेवाला आश्चर्य करून प्रसन्न करून घेतले आणि स्वतःला ताकदवान बनवले. रूपेश्वर नावाचा एक राजा होता जो शिवाचा खूप मोठा भक्त होता. भीमाने त्याला शिवाची पूजा करताना पाहिले. खूप राग आला. त्याने राजाला बंदी केले. बंदी केल्यानंतर राजाने जेलमध्ये शिवाची पिंड केली व त्याला बजू लागला. जेव्हा भीमाला ही गोष्ट कळाली तेव्हा तो तलवार घेऊन पिंडीवर धावून गेला आणि महादेवाने प्रकट होऊन भीमाचा नाश केला. तेव्हा देवांनीच महादेवाला याची विनंती केली. शिवलिंगाच्या स्वरूपात महादेव तिथे राहू लागले. 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग तिथे निर्माण झाले. शंकरला राहायची सोय भीमाशंकर मंदिरापासून एक 10 किलोमीटर अंतरावरती MTDC रिसॉर्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने स्थापन केलेले आहे. तिथे उत्तम प्रकारची राहण्याची सोय आहे. आपण फॅमिलीसोबत मित्रांसोबत गेला तर तिथे नक्कीच आपण राहू शकतो. जेवणाची व नाश्त्याची सोय देखील तिथे आहे. आपली इच्छा असल्यास आपण तिथे नाश्ता व जेवण करू शकतो. आता यायचे कसे? जर आपण मुंबईवरून येणार असाल तर दादरवरून कल्याणवरून डायरेक्ट भीमाशंकरला ST आहेत. जर आपण पुण्यावरून येणार असाल वाकडेवाडीवरून भीमाशंकरला डायरेक्ट ST आहे. जर आपल्याला ही ST वेळेमध्ये नाही भेटली तर आपण मंचरला येऊन कंटिन्यू तिथून भीमाशंकरला ST असतात. तर अशा प्रकारे आपण तिथे येऊ शकतो. मस्तपैकी आकाश हॉटेलमध्ये थांबलो आहे आपण. जेवण वगैरे ऑर्डर केलेलं आहे. विजयने आपल्याला सजेशन केलं की हे चांगलं हॉटेल आहे आणि खरंच इथलं जेवण म्हणजे चांगलं आहे. काय काय हॉटेलमध्ये खूप खालच्या लेवलची क्वालिटी असते पण त्या तुलनेत हे हॉटेलचं जेवण चांगलं आहे आणि या जेवायला सगळेच. आता सध्याला रात्रीचे किती वाजले तर
10 वाजले आणि मंचरच्या पुढे आलोय जवळपास. आता इथून थोड्याच अंतरावर राजगुरुनगरचं बसस्थानक आहे. आता विचार करतो काय पुढचं प्लॅनिंग होईल सांगतो मी थोड्या वेळाने.